मडवी करतो आयोजन चषकाचा अक्षय म्हात्रे निहाल म्हात्रे आयोजक धर्मवीर चषकाचा मान कल्याण डोंबिवली ग्रामीण संघांचा भगव्या झेंड्याचा हॅलो धन्यवाद. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा प्रदान करून आज या स्पर्धेच्या धर्मवीर चषक 2018 या स्पर्धेला मी सुरुवात करत आहोत. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकाळ सत्रामध्ये तमाम लाडक्या प्रेक्षकांचं खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. धर्मवीर चषक 2018 स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. एकूण 4 दिवसांची ही शृंखला 4 दिवसाची कालावधी असलेली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटच्या टप्प्यात त्यामध्ये आहे. 3 दिवसात आपण खूप चांगला परफॉर्मन्स प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहिले. 24 संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळले आहेत. उर्वरित 8 संघ अशा प्रकारे खेळतात ज्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल झाला पहिल्या सामन्यामध्ये. तो म्हणजे काव्या इलेवन मात्रेपाडा संघनायक होते कृष्णा मात्रे. त्यानंतर काप्रेसिद्धी पाले या संघाशी ते फाईट करतायत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो मात्रेपाडा संघाने. त्यानंतर सामना असेल तो गंधारी विरुद्ध आडिवली, खोणी विरुद्ध नारायण आणि गोरपे विरुद्ध हेदूट. हे एकूण 8 संघ आज सज्ज झालेत परफॉर्म करण्यासाठी. तर पंचांचा इशारा येतोय सामना लवकरात लवकर सुरू व्हावा. ओपनिंग बॅट्समन पाले संघाने पाठवून द्यायचे मध्याच्या आतमध्ये जेणेकरून आम्ही स्पर्धेला आजच्या दिवसाला मी सुरुवात करू. कारण स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. आज खूप लोड आहे, भरपूर प्रेशर असणार आहे आमच्या आयोजकांवर. कारण एकूण 9 सामने पूर्ण दिवसात आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यापैकी पहिले 4 सामने म्हणजे पहिल्या फेरीतले पहिले 4 सामने हे 5 षटकांचे असतील. नंतरचे सामने मात्र 4 षटकांची असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि आयोजकांचा एक प्रयत्न आहे की स्पर्धेतला अंतिम सामना हा 5 षटकांचा होण्याचा खूपच दाट शक्यता आहे. आणि त्यासाठीच प्रत्येक कॅप्टनला मी विनंती करतो की प्लीज आम्हाला कॉपरेट करा. पाले संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती आहे की आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. धर्मवीर चषक 2018 अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे पण किती सुनियोजित आणि सुसज्ज तुम्हाला आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. यामध्ये मी प्रदीप मडवी, पप्पू म्हात्रे, नकुल मडवी, अक्षय म्हात्रे यांचा आवर्जून उल्लेख करेन ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य लाभलंय, खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलंय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तर स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी तुम्ही पाहतात प्रदीपजी मडवी यांच्या माध्यमातून एक अप्रतिम बाईक सुद्धा आहे आणि ती सुद्धा हिरो कंपनीची पॅशन प्रो गाडी आहे याचा उल्लेख करतोय. आणि निश्चित प्रत्येक खेळाडूचं आज स्वप्न असेल या गाडीवर स्वार होऊन आपल्या गावामध्ये आपल्या घरी निघून जावं. आणि बघायचं आहे कोण खेळाडू मात्र या गाडीवर स्वार होणार. टॉप 4 मध्ये जे संघ आहेत त्याच्यामध्ये आपण निश्चितच या गोष्टी लक्षात घेऊ शकतो की टॉप 4 मध्ये जे संघ येत आहेत त्यामधलाच एक खेळाडू निश्चित असेल जो या बाईकमध्ये स्वार होऊन मात्र आपल्या घरी निघून जाईल. हॅलो. 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 चेक. हॅलो. 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 चेक. 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 हॅलो. 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 चेक. आघाडीचे फलंदाज मैदानात आतमध्ये जात आहेत आणि पाले संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. तर ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. काल बरोबर 10:20 सामन्याला सुरुवात झाली पण आज आम्ही निश्चित तुम्ही प्रयत्न करतोय की आज 9:20 पहिला चेंडू पडेल कारण एकूण 9 सामने आम्हाला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात कव्हर करायचे आहेत. आणि कालचा दिवस खूप लवकर आटोपला. वसार संघाचा परफॉर्मन्स खरंच वाखण्याजोगा होता. काय दांडगा परफॉर्मन्स दिला. सूरज दुधकरची ऐन टायमावर त्याला भरात येणं, त्याचा फॉर्ममध्ये येणं निश्चित आपल्या संघाला मात्र खूप फायदेशीर ठरलं. आणि त्याने मात्र ज्या मुवमेंटला ऐन मुवमेंटला कारण ज्या संघाला गरज होती अशा मुवमेंटला आउटस्टँडिंग बॅटिंग करत असताना अप्रतिम षटकार लागवला आपल्या बॅटमनना आणि स्वतःकडे असलेल्या पोटेन्शियल आपली गुणवत्ता काय आहे ती सिद्ध करत असताना अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला. आणि कालच्या दिवसामध्ये निश्चित हिरो ठरला तो सूरज दुधकर या स्पर्धेमध्ये. वसार संघ क्वालिफाय झालाय काल उपांत्य फेरीसाठी आणि आज बघूया इथे मात्र चांगली फाईट असणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो तुम्ही पाहतात योगेशला आणि योगेशच्या समोर असेल तो
मनीष कोळेकर. चांगली फाईट, चांगली रंगत पाहायला मिळणार या सामन्यामध्ये. बघा किती लांबचा रनअप आहे. आवर्जून मी उल्लेख करीन योगेशचा, जो योगेश आपल्या कल्याण डोंबिवली विभागामध्ये शहरी विभागांना सुद्धा खेळत असतो आणि त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिला. आणि बघायचं चांगली फाईट रंगणार. पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर 2 प्रतिस्पर्धी संघ आणि 2 मातब्बर खेळाडू एकमेकांसमोर होतात. ऑल द बेस्ट. जरा जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी. पहिला चेंडू योगेशचा. ओ द विकेट. हवेमध्ये खेळलेत, क्षेत्ररक्षक जातात मग थोडेसे मागे, पण इथे मात्र चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. क्षेत्ररक्षक स्वतःला पोझिशन करू शकले नाही. चेंडू हवेमध्ये उडाला. मिस टाइम स्ट्रोक होता आणि पहिल्या चेंडूवर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न योगेशने केला. योगेश थोडेसे नाराज होत आहेत, कारण मोठा विकेट होता, मोठा बळी होता, मोठा फलंदाज बाद करण्यात मोठं यश होतं, पण तिथे मात्र यश ते मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये, ज्या जर ठिकाणी जर चेंडू जातो निश्चित थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित करून खातं उघडतोय मनीष कोळेकर. थोडेसे चाचपडत आहेत, पण बघायचं आहे त्याच्या माध्यमात चांगले फटके त्याच्याकडे आहेत, पोटेन्शियल आहे, आणि बघायचं आहे तो आपल्या संघासाठी कशा प्रकारे परफॉर्मन्स देतोय. धावसंख्या दाखवलकर 2. योगेश. हा चेंडू आता मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप लांब आहेत. लॉंग ऑफ रिझन म्हणणार. चेंडू 1 बाउन्स जाणार की काय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं वाटलं की जवळजवळ चेंडू बाहेर निघून जातो की काय. का आउटफील्ड क्षेत्ररक्षण दाखवलंय क्षेत्ररक्षकाने. लाजवाब लाजवाब. अनपेश. जबरदस्त फिल्डिंग. असं वाटलं की जवळजवळ चेंडू निघून गेला होता बाहेर, आणि निश्चितच आउटस्टँडिंग फिल्डिंग. स्वतःला स्ट्रेच केलं, उंचवडी घेतली, हाय जम्प घेतले, नंतर मात्र चेंडूला आतमध्ये ढकलून दिलं, आणि तोपर्यंत मनीषने फक्त धावा कंप्लीट केल्या. त्यात 2 गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न करतायत. फटका चांगला होता, पण चेंडू फिनिश झाला नाही. भरपूर आपण वेगवान गोलंदाज आतापर्यंत पाहिले नितीन, पण एवढा मोठा रनअप तू बघतोय सर्कलच्या बाहेरून सुद्धा स्टार्ट घेत आहेत. म्हणजे मी तर म्हणेन जवळजवळ 20 ते 22 बॉलांचं रनअप घेऊन स्टार्ट करतात, आणि तेवढ्या वेगाने गोलंदाजी सुद्धा करतायत. 2 चेंडू निश्चितच थोडंसं डॉमिनेट केलंय. प्रॉपर परफेक्ट शॉट तुम्हाला आपण आतापर्यंत मनीषच्या बॅटमॅनला पाहायला मिळाले नाहीयेत. धावसंख्या दाखवलकर 4. आता चेंडू ऑन साइडला, खूप चांगला फटका. आता मात्र चेंडू फिनिश होणार. 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर. भगवा चौकार. क्रिकेट संघ छान मळंगड भागाचा, पप्पू म्हात्रे नकुल मडवी करतो आयोजन चषकाचा. अक्षय म्हात्रे चौफेर फटकेबाजी करणं हा गुणधर्म आहे, स्वाभाविक खेळ आहे, नॅचरल गेम आहे तो मनीष कोळेकरचा, आणि ते फटके तो दाखवत असणार. आतापर्यंत व्ही शेप मध्ये तो खेळलाय. आतापर्यंत बघायचं धावसंख्या दाखवल्यावर 8. हा मात्र चेंडू लाजवाब. मिस्टर 360 ॲबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा फटका होता. सीमारेषे बाहेर चौकार. पहिल्या 2 चेंडूच्या वेगाला उत्तर दिलंय 2 चौकाराने मनीष कोळेकर. पेटन शॉट होता मनीष कोळेकरचा. बैठक हा सुद्धा शब्द वापरतात क्रिकेटमध्ये, आणि तो फटका दाखवलाय. अप्रतिम स्वीपचा फटका, आणि लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करतोय. दुसरा चौकार मनीष कोळेकरच्या बॅटमध्ये. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन स्थिरावते, ती 12 धावसंख्येवर. माझ्यासोबत आज निहाल आहेत. व्हेरी गुड मॉर्निंग. आज गुणसंख्येच्या भूमिकेत तुम्हाला त्यांना पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळायचा होता. इनसाइड आउटचा फटका दाखवायचा होता, टायमिंग होत नाही. आउटसाइड एज लागते, आणि चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फलंदाज 1 धाव कंप्लीट करून नॉन स्ट्रायकेंडचा फलंदाज स्ट्राईक एंडला आता येतोय तो हरेश. चांगली सुरुवात. पहिले 2 चेंडू थोडंसं डॉमिनेट केलं योगेशने, पण नंतर मात्र चेंडू रीड करणं, नंतर एक्झिक्यूट करणं, अनुभव भरपूर आहे. कारण फक्त ग्रामीण क्रिकेट नाही तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे मनीष कोळेकरचा, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. धावसंख्या दाखवलकर 13. ओ द विकेट. थांबलेत, पॉज घेतला, तोपर्यंत भरपूर वेळ निघून गेला, कारण चेंडू खूप वेगाने निघून गेलाय. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू थोडासा टेक ऑफ घेतला, आणि फलंदाजाने थोडंसं डॉमिनेट करणं, कारण त्याला बॅकफुटवर ढकललं, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, पण चेंडू जातो तो विसावतो जाऊन विश्लेषाच्या हातामध्ये, आणि पहिलं षटक समाप्त होतंय. आणि पाले संघाची धावसंख्या धाव फलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. एक विनंती आहे, प्लीज कावेलन म्हात्रे पाटील जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंगला जास्त तुम्ही वेळ घेताय.
ताबडतोब आपला निर्णय घ्या आणि पुढचा गोलंदाज तुम्ही घेऊन या, कारण आज आमच्याकडे थांबायला वेळ नाहीये. थांबला तो संपला. 9 सामने कव्हर करायचे आहेत पूर्ण दिवसामध्ये. त्यामुळे एकच विनंती प्रत्येक संघनायकाला आहे की आज आम्हाला प्लीज कॉपरेट करा. बाकीचे दिवस आम्ही ऍडजस्ट केलं, कारण प्रत्येक दिवसात 7-7 सामने होते. परवाच्या दिवशी आपण पाहिलं म्हणजे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 8 सामने कव्हर झाले, ते सुद्धा अक्षरशः 3 षटकांचे सामने खेळवावे लागला सेमीफायनलचा. त्यामुळे ही वेळ आणू देऊ नका स्वतःवर. जर चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायचं असेल, चांगलं क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल, तर कमीत कमी 4 षटकांचा सामना तरी व्हायलाच पाहिजे. आणि अंतिम सामना आयोजकांच्या माध्यमातून हा एक प्रयत्न आहे आजच्या दिवसामध्ये की अंतिम सामना त्यांना 5 षटकांचा कव्हर करायचा आहे. तुम्हाला खेळण्यास सुद्धा मजा येईल आणि प्रेक्षकांना पाहण्यास सुद्धा मजा येईल. दुसरा षटक घेऊन चक्की नाका एंडकडनं अल्पेश समोर जाईल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला मनीष कोळेकर. हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर, काऊ लाऊड अपील, पण पंचांना त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. चेंडू बॅटच्या खाली खूप वेगाने निघून जातोय. मनीष कोळेकर नाव खूप सुंदर आहे, पण त्याला पेटन नेम त्याचं किंवा टोपण नाव जे आहे ते म्हणजे पांड्या. पण काही काही खेळाडूंना अशी गोष्ट आवडत नाही. मला एक गोष्ट पंकज जाधवच्या माध्यमातून आठवते. त्याने आवर्जून सांगितलं होतं की माट्या बोलणं मला नाही आवडत खास करून, आणि जेव्हा कॉमेंट्री करत असताना. त्यामुळे मी निश्चित मनीष कोळेकर हे नाव घेईन. हा चेंडू डॉट आहे. ओ द विकेट. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलाय, अजून बाहेर बोलवलंय. इथे मात्र मनीष कोळेकर वाट बघतात. लास्ट मोमेंटला चेंडूला लेफ्ट केला, जाऊ दिलं, बॅट दूर केली चेंडूपासून, आणि पंच वळतात आमच्याकडे. निरंजन सावंत यांचा इशारा येतोय या सत्रामध्ये. सगळ्या सत्रात एक्सरसाइज करत असताना इट इज वाईड. धावसंख्येत होते बर 14 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. कीपर क्लोज खेटून उभे आहेत. एसटीला चेंडू हवेमध्ये ऑन साइडला जबरदस्त फटका. व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट शॉट. चेंडू स्लॉक स्वीप केलाय सीमारेषा बाहेर, चौकार. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. आई आलो तुझे भेटीला या गोकारल्याचे डोंगराला. स्पर्धेचे आयोजकांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात तर 4 चेहरे डोळ्यासमोर येत आहेत. प्रदीप मडवी, पप्पू म्हात्रे, नकुल मडवी, अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून काही पारितोषिक सुद्धा तुमच्यापर्यंत आणू इच्छितो या चेंडू नंतर. धावसंख्या 4 ने सरकते पुढे, ती 18 आहे धावसंख्येवर. लीडिंग एज आहे. यस इट इज आउट. बिग विकेट. काबडतोब रिप्लाय दिलाय, क्विक रिप्लाय दिलाय. पहिल्या चेंडू चौकार आलाय अगोदरच्या, आणि पुढच्या चेंडू मात्र मनीष कोळेकरला तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद. मनीष कोळेकरची खेळी संपुष्टात येते, आणि निश्चितपणे किंवा छोटी पण महत्वाची इनिंग आपल्या संघासाठी तो करून गेलाय. 17 धावा त्याने कुठल्या मैदानावर. संघाची धावसंख्या 18 असताना वैयक्तिक 17 धावा त्याच्या आहेत या मैदानावर. तर विजय येतोय नवीन फलंदाज मैदानावर. विजय कोळेकर, कापरी सिद्धी पाले हा संघ तुम्ही पाहतात. प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल काव्या 11 म्हात्रेपाडा या संघाने जिंकलाय. संघनायक ते कृष्णा मडवी, कृष्णा म्हात्रे, सर्व म्हात्रे आहेत, कारण म्हात्रेपाडा हे नाव आहे या संघाचं. पंच काही सूचना करत असताना पुन्हा एकदा अल्पेश तयार. येतो तो चक्की नाका एंडकडनं. ओ द विकेट. शॉर्ट पिच आहे, मागे गेला चेंडू. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. डोळ्यांचं पारणं फेडणार क्षेत्ररक्षण, आणि फलंदाज बाद. आउटस्टँडिंग फिल्डिंग. चेंडू जवळजवळ मात्र हाताच्या खालून जात होता, अशा मुवमेंटला मात्र क्विक तो थांबवलाय, आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. एक वीरा माऊली गो, अगदी कोल्यांना पावली. आई माझी एक वीरा माऊली गो, अगदी कोल्यांना पावली. आईचे नावाचा गो, अंगारा लावला Thank you. खाली गो.
अल्पेश बाद झाला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली होती, पण त्या चेंडूवर तो धाव अंकित करू शकला नाही. आणि आता मात्र नॉन स्ट्रायकडनं स्ट्रायकडे येत असताना मात्र त्याचे यष्टा उद्ध्वस्त झाले. निश्चितपणे त्याच्या माध्यमातून एकही धाव अंकित झालेली नाहीये. संघाची धावसंख्या 18 असताना दुसरा धक्का लागलाय तो पाले संघाला. द विकेट. हा चेंडू बॅकफुटला गेले, हवेमध्ये खेळायचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होतो ते झेल पकडण्याचा. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडवला जातोय. गुड फिल्डिंग. एका हाताने झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न. ऋतिकचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत, पूर्णपणे मोल्ड झाले. चेंडू खूप वेगाने जात होता मागे आणि अशा मुवमेंटला मात्र काय स्टॉप केलं चेंडूला आणि मात्र लगेचच फेक देत असताना त्यांनी हरेशला तंबूच्या आश्रयाला पाठवून दिला. अल्पेश तयार. पुन्हा चकिनाका एंडकडनं समोर जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज विजय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम होतोय. एसटीच्या मागे चेंडू. येस इट इज आउट. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का पाले संघाला आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू. या षटकात एक चौकार निश्चित आला होता. मनीष कोळेकरच्या बॅटमॅनला त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर 2 धावा खर्च केला. अजून एक धक्का दिला. धावची सुरुवात. अजून एक फलंदाज बाद होत आहे. एकूण 3 फलंदाज या षटकात बाद झालेत. त्यापैकी 2 यश मात्र मिळालेत गोलंदाजाला आणि एक यश तुम्ही पाहतात. पहिल्या षटक आपण योगेशचं पाहिलं, त्या षटकात त्याला यश मिळालं नाही. 13 धावा खर्च केला. या षटकात 2 गडी बाद करतोय तो अल्पेश आणि एक धावची सुरुवात. एकूण 3 गडी बाद झालेत मैदानावर. भारतीय संघाची परिस्थिती थोडीफार अशीच होती नितीन. जेव्हा आपण पाहिलं की सचिन जेव्हा फॉर्ममध्ये होता, सचिन बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण यायचं संघावर. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी नवापडा संघासुद्धा आवर्जून उल्लेख करेन. थोडासा संघ दबावाखाली असतो. जेव्हा पिंटांपासारखा खेळाडू जर बाद झाला तर बाकी संघ थोडासा दबावाखाली असतो. पण आता सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय त्यामध्ये रुपेश आहे, बाळा बोराडे जो चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे निश्चित म्हणे की मात्र पाले संघाने सुद्धा तेच करायला हवं की जरी मनीष कोळेकर बाद झालेत पण बाकीच्या खेळाडूंनी चांगला स्टँड द्यायला हवा आपल्या संघाला आणि ते गरजेचं आहे. 3 फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकार 19 धावा. योगेश पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफच्या बाहेर. वेगवान डिलिव्हरी. जो वेग आहे, अप्रतिम टायमिंग आहे गोलंदाजी करण्याचं. मनमोहक गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह बॉलिंग. आणि काय स्पेल होता. जर मनीष कोळेकरला आपण बाद केलं निश्चित 4 हत्तीचं बळ आलं असेल गोलंदाज योगेशच्या खांद्यामध्ये आणि तो तेवढ्याच वेगाने गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. द विकेट. योगेश. फुल टॉस आहे. 1 मोर डॉट. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर आणि जबरदस्त इथे मात्र विकेट मात्र सेलिब्रेट करत असताना का पहिल्या विकेटचं पतन मात्र त्या गोलंदाजच्या माध्यमातून होत आहे. गोलंदाज योगेश आणि फलंदाज क्लीन बोल्ड. भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओघात असलेल्या किल्ले शिवनेरीवर उषंकार झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. तर 4 गडी बाद. संघाची धावसंख्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळते अवघी 19 धावा. 18 धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. 19 धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. म्हणजे एकूण 4 गडी बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त 19. भारतीय संघ 245 वर 5 गडी बाद आणि विराट कोहलीचं शतक सुद्धा पाहायला मिळते ज्याची अपेक्षा होती प्रत्येक भारतीयांना. ते शतक त्याने दाखवलं आपल्या बॅटमधनं आणि अजूनही 81 धावांनी पाठी आहे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया टेस्टमध्ये. तर वळूया पण हा सुद्धा एक महत्त्वाचा सामना कारण योगेशला आता मात्र बळ मिळालं आहे. मनीष कोळेकरची विकेट मात्र अल्पेशने मिळवली पण त्यानंतर मात्र वेगवान गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीचा तुम्हाला चेहरा पाहायला मिळतोय योगेश. ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेमध्ये मिस टाइम होतोय. अजून एक झेलची शक्यता नाकारता येत नाही. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण.
गलीमधनं आले, एक लॉलीपॉप कॅच होता, तो पकडणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काय होणार की गोलंदाजाचं मनोधैर्य अजून वाढणार, त्याचा कॉन्फिडन्स अजून वाढणार. पण इथे मात्र तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक तिथे आले, तिथे मात्र पॉइंट मधून सागर, आणि सागर एक साधा सरळ सोपा झेल आपल्या हातांना ड्रॉप करतोय. बघायचंय झेल सुटला गेलाय, तो मात्र फलंदाज नॉन जो आलाय त्याचा अजयचा, आणि बघायचं अजय कशा प्रकारे उपद्रव करणार समोरच्या संघाला. स्ट्राईक गेला फलंदाज आहे राकेश. धाव संख्या 2020. चेंज ऑफ द पेस, कव्हर्स मध्ये लाजवाब इनसाइड आउटचा फटका एक्झिक्यूट केलाय, फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. दमदार, दर्जेदार आणि दर्शनीय भगवा षटकार. थँक्यू. व्हॉलेंटियर्स लक्ष द्या, खेळाडूला मागे जावं लागतंय चेंडू आणण्यासाठी, त्यामुळे आपण लक्ष द्यायचंय प्लीज. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला योगेशने. आपण मोस्टली पाहतो की अशी काही गोलंदाज जे यशस्वी होतात, जवळजवळ 90% गोलंदाज असे जे मात्र चेंज ऑफ पेसमध्ये यशस्वी होतात. पण आता मात्र फटका खरंच डोळ्यांचा पारणं फेडणार होता. आउटस्टँडिंग स्ट्रोक फ्रॉम राकेश, आणि पहिल्या चेंडू मात्र आपलं खातं षटकाराने उघडत असताना संघात धावसंख्या निश्चित एक योग्य आकार देत आहेत, आणि धावसंख्या सरकवतात पुढे धावफलकावर ती 26 या धावसंख्येवर. कारण संघाला गरज आहे. मनीष कुळेकर बाद झालं, त्यानंतर जवळजवळ रीग लागली, लाईन लागली खेळाडूंची टुवर्ड्स पॅव्हेलियन. फक्त जाऊन हजेरी लावत होते. त्यामध्ये आपण पाहिलं मनीष बाद झाले, त्यानंतर मी पाहिलं हरेश बाद झाले, विजय बाद झाले, आणि मिलिंद सुद्धा तंबूत परतले. 4 गडी बाद, धावसंख्या 26. अत्यंत मनमोहक गोलंदाजी, ग्रीप, रनअप, रिलीज, फॉलो थ्रू, 4 टप्प्यामध्ये काय गोलंदाजी केली आहे योगेशने. ऑफ द विकेट. वेगाला तोड नाहीये. ऑफ ड्राईव्ह, शॉर्ट सिली मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 1 धाव मिळते. त्या 4 स्टेप मध्ये गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहतात तर फॉलो थ्रू किती जबरदस्त आहे गोलंदाज योगेशचा. मगाशीच म्हटलं की 38 सर्कलच्या सुद्धा बाहेरून मात्र स्टार्ट घेत आहेत. म्हणजे जेमतेम मी म्हणेन की 20 ते 22 22 ते 22 पावलं चालत असताना खूप चांगला स्टार्ट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. रनअप, रिलीज, अँड देन फॉलो थ्रू. गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. शॉर्ट ऑफ गुडलेंथ वरना चेंडूला टॉस केलंय, आणि तिसरं षटक इथे मात्र समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते एकूण 27 धावा, 9 ची सरासरी पाहायला मिळते. 3 षटकाखेर आणि 4 गडी बाद झाले तुम्ही पाहता धावफलकावर. पाले संघ थोडासा बॅकफुटर आहे, पण बघायचं या 12 चेंडूमध्ये तो काय चित्र उभारतोय आणि काय मात्र धावसंख्या उभारून एक टार्गेट सेट करतोय. तो काय वेळ म्हात्रेपाडा या संघासमोर. दोन्ही संघांना विनंती करतो यापुढचा होणारा सामना गंधारी वर्सेस आडिवली, दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचंय आणि आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आमचा चषक गाजे भाल या गावाचा. आई गावदेवी क्रिकेट संघाने केले आयोजन चषकाचा. ठाणे रायगड जिल्ह्याने आवाज घुमतय धर्मवीर चषकाचा. मान कल्याण डोंबिवली ग्रामीण संघांचा भगव्या झेंड्याचा. धर्मवीर चषक, क्रिकेट संघ. तीन षटकाखेर धावसंख्या 27 धाव. धावफलकावर बघायचा अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे पाले संघ अशा मुवमेंटला मात्र चांगलं कमबॅक करतोय का, कारण त्या संघाला गरज आहे. एक षटकार निश्चित आपल्या बॅटमॅनला दाखवलं राकेशने. तो राकेश टाकिंग एंडला नॉन एंडला फलंदाज आहेत ते अजय, आणि 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो स्वतः संघनायक कॅप्टन कृष्णा. ओ द विकेट, स्टीअर केले चेंडूला, खूप वेगाने चेंडू जाणार सीमारेषे बाहेर आणि या 4 धावा. शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू बॅकफुटला गेले, नंतर लास्ट मुवमेंटला बॅटचा फेस ओपन केला, लेट कट केलं, स्टीअर केलं चेंडूला आणि बोलो गली आणि त्याचबरोबर फर्स्ट स्लिप मधनं चेंडूला एक्झिक्यूट केलं. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या 31. हा चेंडू ओव्हर पिच होता, बॅकफुटला थांबले, नंतर मात्र फटका पुन्हा ऑफ साईडला पॉइंट रिजन मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा 22चा. धावसंख्या 32. धावा येणं महत्वाचं आहे पाले संघाला, आणि बघायचंय मला असं वाटतं 45 धावा तरी असतील, 45 ते 50 तरी सुद्धा मात्र पाले संघ फाईट करू शकतो. एवढे चांगले गोलंदाज त्यांच्या संघाकडे आहेत. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धाव फलकावर. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह खोदून काढलाय, चेंडूला समोर खेळतायत तोपर्यंत एकच धाव मिळेल फलंदाजाला. अजयच्या बॅटमॅन ही एक धाव. संघाची धावसंख्या 33. लॉस ऑफ टोटल 4 विकेट इन द 4th ओव्हर. 4थं षटक मार्गस्थ असताना कृष्णा म्हात्रे ओ द विकेट. राकेशसाठी हा चेंडू तुम्ही पाहतात पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा फुललेनचा डिलिव्हरी होती. हा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून मात्र चेंडू पॉइंट रिजन मध्ये येतोय आणि तोपर्यंत फलंदाज या चेंडूवर एक धाव तो कंप्लीट करून धावसंख्या सरकवते पुढे धावफलकावर ती 34 या धावसंख्येवर. $34 ऑन द बोर्ड. ओ द विकेट. हा चेंडू फक्त दिशा दिली, टायमिंग खूप सुंदर आहे इथे मात्र लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर टायमिंग शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्यानंतर या इनिंग नंतर सर आपण आपली सिद्धी पाले इथे एक स्पर्धा होणार आहे, त्या स्पर्धेचे ड्रॉ सुद्धा आपण इथे उडवणार आहोत मात्र या इनिंग नंतर. तर गंधारी संघाचे संघनायक आणि आडिवली संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय, जास्त वेळ घेऊ नका. कृष्णा म्हात्रे. चेंडू खोलवर टपायचा होता तरी सुद्धा एक्झिक्यूट केला, समोर खेळत आहेत, 2 खेळाडूच्या मधून चेंडू जातोय, बघायचे क्षेत्रस्थिती येत आहेत, चेंडू कव्हर करतील आणि तोपर्यंत या 2 धावा फलंदाज कंप्लीट करत असताना योगेश येतात तिथे चेंडूवर आणि फलंदाज 2 धावा कंप्लीट करतात. धावसंख्या जाऊन सरकते धावफलक 42. 4 फलंदाज खूप लवकर बाजले, अशा मुवमेंटला मात्र डाव सावरलाय राकेश आणि अजयने आणि धावसंख्येला चांगला आकार देत आहेत. धावसंख्या धावफलक 42 आफ्टर 4 ओव्हर. 10.50च्या सरासरीने या 42 धावा अंकी झाल्या धावफलकावर. बघायचं मगाशी म्हटलं की 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न एका बाजूने निश्चित अजयने केला, अप्रतिम फटकेबाजी त्याने केली, त्यानंतर त्याला सुरेख साथ लाभते ती राकेशची. राकेशच्या बॅटमनना अजून एक षटकार येतोय, षटकार आपण पाहतो अजयच्या बॅटमनना एक चौकार आणि एक षटकार आपण आतापर्यंत राकेशच्या बॅटमनना पाहिला, त्यामुळे निश्चित म्हणे की जो जास्त वेळ घेऊ नका, पंच सातत्याने इशारा करतायत जरा फास्ट खेळा, कारण 9:17 पहिला चेंडू पडला आजच्या दिवसामध्ये. विनंती आहे तुमच्या निश्चित तुमच्याकडून की मात्र जरा फास्ट खेळा. गंधारी संघाचे संघनायक आणि आडिवली संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय. गोलंदाज आहे ते अजय. निर्णायक षटक, डेथवरचं षटक आणि बघायचं आहे कापरी सिद्धी पाले संघ या 6 चेंडूमध्ये अजून किती धावसंख्या इथे मात्र एक चांगला लक्ष सेट करतोय तो मातेपडा या संघासमोर.
चला फास्ट खेळा, वेळ घेऊ नका जास्त. अजय येतो गोलंदाजी मार्कवर. ओ द विकेट. फॉलो थ्रू खूप सुंदर आहे. गोलंदाजाचा चेंडू एक्झिक्यूट केला समोर. 2 धावेचा प्रयत्न असला बघायचा. चेंडूची फेक चांगली केली आहे. फलंदाज बाद. गुड थ्रो. 1 मोर विकेट डाऊन आफ्टर लॉंग टाइम. अजून एक धक्का लागला. 5वा फलंदाज बाद. हाती भगवा घेऊन लढला शिवबाचा मावळा सकल जनांना उद्धाराया दिला क्रांतीचा नारा सकल जनांना उद्धाराया दिला क्रांतीचा नारा जय भवानी जय शिवाजी थँक्यू. ताडोली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत प्रभाकर भाने आणि त्यांच्या समोर संघ असेल तो गंधारी. कल्याण विभागातला हा संघ. तर या चेंडूवर 1 धाव निश्चित आली, पण धावची स्वरूपात एक फलंदाज सुद्धा बाद झालाय. पाले संघाचा 5 गडी बाद होत आहेत. धावसंख्या 43 धावफलकावर. शैली खूपच निराळी आहे, वेगळी आहे अजयची चेंडू रिलीज करण्याची. चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला फटका, टायमिंग सुंदर झालाय. क्षेत्ररक्षक येते डीप मध्ये, चेंडू कव्हर करतील, फंबल झालेत. 2 धावेचा प्रयत्न असताना आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. आणि 2 धावसंख्या सरकते पुढे. धावफलकावरती 45 च्या घरामध्ये 45 ऑन द बोर्ड. पंच काही सूचना करतात, इशारा करतात खेळाडूंना, क्रीजच्या रेषेमध्ये उभे राहू नका. आणि दोन्ही पंच येऊन डिस्कशन करतायत, कारण वॉर्निंग खूप वेळा दिली आहे. आता मात्र इम्प्लिमेंटची गरज असणार आहे. धावसंख्या 45, 45 धावा धावफलकावर. अजय एक वेगळी शैली, कारण चेंडू जेव्हा रिलीज करतात तो सरळ रेषेमध्ये नाही, थोडासा टॉस करून सोडतात चेंडू. अजयवर द विकेट. हो गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. फुल लेनची डिलिव्हरी. मग अशी आपण पाहिले सर्व चेंडू त्यांनी मात्र मिडल स्टिकवर टाकले होते, पण आता मात्र ऑफ स्टिकच्या थोडंसं बरं पिचिंग केलंय आणि फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात टाकले. राकेश स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग आलेत नवीन फलंदाज तुम्ही पाहतायत. सागर 7th नंबरवर आलेत. सागर इन द लास्ट ओव्हर. ओ द विकेट. चेंडू हवेमध्ये, अप्रतिम फटका, डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुन्हा फंबल झाले. चेंडूची फेक करतील, खूप चांगली फेक, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. 6वा गडी बाद होतोय पाले संघाचा. धावसंख्या धावफलकावर 46. चला गंधारी संघ जास्त वेळ नका घेऊ, कारण की आज या आजच्या दिवसात आपल्याला 9 सामने इथे कव्हर करायचे आहेत. तर आयोजकांशी आपण लगेच संपर्क साधा. संघनायकाने यायचे. गंधारी संघाचे संघनायक या लवकर, जास्त वेळ नका घेऊ. 46 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 6 विकेट. 6 गडी, 6 धक्के दिलेत आतापर्यंत, पण 4 खेळाडूंची पडझड खूप लवकर झाली. त्यानंतर अजय आणि राकेशने मात्र खूप चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली, चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं आपल्या संघासाठी. जे खेळाडू मैदानाच्या आतमधून येत आहेत त्यांना विनंती करतो की मैदानाच्या बाहेरून यायचं आपण प्लीज. मैदानाच्या बाहेरून या. थँक्यू. 46 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. ओ द विकेट अजय. हो गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. शफल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, पण चेंडू तुम्ही आता मात्र शफल झाले होते. लेग स्टिकच्या बाहेर जातो चेंडू. पंचांचा इशारा वाईड. व्हॅरिएशन आहे, विविधता आहे. कधी ओव्हर पिच, कधी फुल लेन, कधी ब्लॉक होल. सर्व अस्त्र वापरतात आपल्या गोलंदाजीमध्ये आणि इम्प्रेस करतायत प्रेक्षकांना. वाईडचा इशारा. धावसंख्या 47. फुल टॉस आहे, ऑन साईडला प्लेस केलेला आहे. योगेश होते चेंडूवर. 1 धाव मिळेल. चेंडूची फेक समोर करतायत. डायरेक्ट हिट. इथे मात्र समोर दिलाय बरोबर चेंडू. परफेक्टली थ्रो टू द कीपर आणि फलंदाज बाद. भगवा पडतो पाहतो, भगवा पडतो, भगवा पडतो पाहतो, भगवा पडतो. भगवा पडतो पाहतो, भगवा पडतो.
बघायचंय 50 धावेंपर्यंत मजल मारतोय की नाही पाले संघ. धावसंख्या 48 आणि या षटकातला आता मात्र या इनिंग मधला या पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू शिल्लक. अजय इम्प्रेस केलं अजयने गोलंदाजीतून, कारण 42 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर या षटकात आले ते 7 धावा. स्लॉगर मध्ये डेथ ओव्हर मध्ये खूप चांगलं षटक, चांगली गोलंदाजी अजयकडून, इम्प्रेसिव्ह बॉलिंग. 6 धावा आल्या त्यातपर्यंत या षटकात, कारण सेट 48 धावा संख्या आहे. ऑन साईडला प्लेसमेंट आहे पुन्हा. योगेश चेंडूवर येत आहे, चेंडूची कव्हर करतील, फेक करतील. स्ट्रे तुम्ही पाहतात समोरच्या एंडला आणि फेक. अप्रतिम थ्रो. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेची आपण ड्रॉ इथे उडूया. तर चला गंधारी संघ जास्त वेळ नका घेऊ. तुम्हाला वारंवार आम्ही सूचना करतोय. आडवली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत, तर या गंधारी संघाचे संघनायक जास्त वेळ घेऊ नका. तर 2 दिवस स्पर्धा आहे, सोमवार आणि मंगळवार. तर उचला पटापट 2 चिठ्ठ्या. लॉर्ड्स इथे उडवलेत. कापडी सिद्धी पाले इथे काकोले वर्सेस म्हात्रे 11 वसार. पहिला सामना असेल सकाळी 9 वाजता. दुसरा सामना असेल पाले इथे स्पर्धा होणार आहे. दुसरा सामना बोनोली विपक्ष फन्सीपाडा. तर तिसरा सामना असेल बहाल ब आणि चिंचपाडा. तिसरा सामना आणि 17 तारीख म्हणजे उद्या ही स्पर्धा होणार आहे. पाले ब आणि जांभिवली. नक्कीच 17 आणि 18 तारीख गुलगाव आणि दावडी दुसरा सामना. तिसरा सामना असेल तर पहिलं सत्र समाप्त झालंय. पाले संघाची धावसंख्या आपण पाहिली 49 धावा कुठल्या गेल्यात 5 षटकांमध्ये आणि 50 धावांचं लक्ष त्यांनी उभारलंय इथे मात्र सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच काव्या 11 म्हात्रेपाडा या संघासमोर. मी पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक आणि जी परंपरा आपल्या स्पर्धेमध्ये कायम ठेवायची आहे ती अशा प्रकारे की 2 इनिंगच्या ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती करतो लवकरात लवकर या. गंधारी संघाचे संघनायक आणि आडिवली संघाचे संघनायक आपण टॉससाठी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. चला सत्राला सुरुवात करूया आपण. दुसरं सत्र सुरू होत आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये 50 धावांची गरज आहे म्हात्रेपाडा संघाला. आणि बघायचं आहे डावाची सुरुवात मात्र करण्यासाठी स्वतः संघनायक माझ्या चॅटमध्ये आले आहेत आणि बघायचे सुरुवात कशा प्रकारे करणार आणि कशा प्रकारे मात्र इथे या 50 धावा डिफेंड करण्यासाठी मनीष कोळेकरचा कापडी सिद्धी पाले हा संघ सज्ज होणार हे सांगण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा आमच्या समालोचक कक्षामध्ये. पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये या आपण ऐकूया जे गावचे अप्रतिम समालोचक नितीन काळन यांना. धन्यवाद प्रसाद सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार व स्वर्गीय राकेश म्हात्रेंना स्मरण करून ही स्पर्धा आपण बघतोय. धर्मवीर चषक 2018 पहिलं वर्ष गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. मात्र आज लडक्या खेळाडूंना व प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे. तर 49 धावा झाल्या. 7 गडी बाद. कापडी सिद्धी पाले संघाने काव्या 11 म्हात्रेपाडा संघासमोर 50 धावांचं टार्गेट आहे. सलामी जोडी आपण बघतोय. स्ट्राईक एंडला मच्छिंद्र, 9 सेकंडला कृष्णा आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज सागर. थोडासा हॅमिंग होतोय बघा माईक. पहिला चेंडू होता गोलंदाज सागरचा. फलंदाज मच्छिंद्रला इथे बीट केलंय. सकाळचं सत्र ज्या प्रकारे कृष्णा म्हात्रेने सांगितलं आम्ही 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि 49 धावांवरती त्यांनी रोखलंय कापडी सिद्धी पाले संघाला. मनीष कोलेकर बाद झाला 17 धावांवरती. सागर
इथे मात्र आकडटुप्याचा चेंडू होता, चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये आहेत. चेंडू सीमा पार जाईल का? आणि चेंडू सीमा पार, बघा किती खराब क्षेत्ररक्षण पाले संघाचं, आणि हा चेंडू सीमा पार, चौकार. तर चौकाराने खातं उघडले फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे, म्हणून सेकंडला संघनायक कृष्णा म्हात्रे. इथे मात्र फटका चांगला आहे गॅप मधनं, मनीष कोलेकर आलेत मिड विकेट क्षेत्रामध्ये, मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार मच्छिंद्र म्हात्रेच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे. पहिल्या सत्रात योगेश म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी दाखवली. तर सातत्याने प्रशासर योगेश म्हात्रे खुल्या गटातनं सुद्धा खेळत असतो, बऱ्याच वेळा विखे प्रतिष्ठान डोंबिवली या संघामधनं सुद्धा खेळत असतो, अनेक संघामधनं त्याला मागणी केल्या जातात. इथे मात्र खूप चांगला चेंडू होता, कॉल दिलाय कृष्णाने, आणि एक धाव इथे वेगाने पूर्णही केली जाते. तर लक्ष येते 50 धावांचं, म्हणजे प्रति षटकाचा विचार केला आपण तर 10.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत, आणि आतापर्यंत धावा लागल्यात त्या 9 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय, वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय मच्छिंद्र म्हात्रे. आता मात्र स्ट्राईक हेडला स्वतः संघनायक येतोय कृष्णा म्हात्रे. आताच्या सीझन कडे आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच काव्या 11 म्हात्रेपाडा संघाने 4 चॅम्पियनशिप प्रशासर आतापर्यंत पटकावले आहेत, आणि खूप चांगला खेळ दाखवला. आणि मलंगड विभागात आपण विचार करतो म्हात्रेपाडा, वसार असे दिग्गज संघ, काल आपण विचार करतो काकडवाड संघ इथून हारून गेला, मात्र सीएम चषक त्यांनी जिंकला. नेवालीपाड्याच्या मैदानामध्ये आणि महेश मडवीला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. इथे मात्र चेंडूची गती कमी केली, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. फलंदाज कृष्णा म्हात्रेला इथे बीट केलंय. डॉट चेंडूची समाप्ती. हॅलो, 9 धावा धापलकरती लागलेत. 50 धावांचा पाठलाग करत असताना कृष्णा म्हात्रे वारंवार बीट होत आहेत. अख्खू टप्प्याचा शॉर्ट चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकला नाही. षटक समाप्त. पंच रमेश म्हात्रे. बॅट मला वाटतं कृष्णाची लागली, बँडेज घेऊन जायचं लगेच लवकर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धापलकरती लागल्यात. 50 धावांचा पाठलाग करत असताना 41 धावांची अजूनही गरज आहे. टॉस तोपर्यंत आपण करूया आपल्या टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद डीजे. रामचंद्र म्हात्रे साहेबांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. सामना असेल अडवली पक्ष गंधारी. रामचंद्र म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आपल्याकडे वेळ आहे. सामना 5 षटकांचा असेल. टॉस इथे झालेला आहे. तर अडवली संघाने टॉस जिंकलाय. प्रभाकर भाने आमच्या सोबत आहे. काय निर्णय असेल प्रभाकर? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ आपण बघतोय गंधारी संघ आहे. या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. या धावा रोखण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा मुख्य जास्त वापर केला जाईल? विजय पवार, सुनील पाने. त्यानंतर प्रभाकर शेवटचा प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल काय सांगशील, कारण की येणाऱ्या काळामध्ये तुमची स्पर्धा आहे. खूपच सुंदर आयोजक आहे. तर बेस्ट ऑफ लक. गंधारी संघ आपण नाणेफेकी हारले. आता मात्र सर्वप्रथम फलंदाजी करावी लागेल. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत. 60 ते 65 नक्कीच. शेवटचा प्रश्न असेल, आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप आयोजन चांगले, आम्हाला खेळायला भेटल्याची संधी. तर नक्कीच तुम्हाला खेळण्याची संधी दिली तर त्याबद्दल ते आभारी आहेत आयोजकांचं. तर टॉस अडवली संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सुरू असलेल्या सामन्याचा आपण विचार केला तर 9 धावा धापलकरती लागल्यात, म्हणजे अजून 41 धावांची गरज आहे. आणि मनीष कोलेकर दुसरं षटक घेऊन येतोय पॉवर प्लेचा. अडवली संघ टॉस विने. 20 ते 25 डिसेंबर खूप मोठी स्पर्धा आपण अडवलीच्या मैदानामध्ये सुद्धा बघू शकाल. 48 ग्रामीण संघ. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, खूप चांगला प्रयत्नही केला, मात्र तोपर्यंत
2 धावा इथे मिळतील त्या फलंदाज मचिंद्रला. 2 धावा मिळतात मचिंद्र म्हात्रेला. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापाल धावा लागते ती दुहेरी अंकामध्ये बिनबाद 11. कारण या स्पर्धेचा विचार केला प्रशासर आपण तर विकेट टॉसला खूप महत्व आहे. आणि ते मात्र फलंदाज बाद. पहिला झटका मचिंद्र म्हात्रेच्या स्वरूपात फलंदाजी करणाऱ्या काव्या 11 म्हात्रेपाडा संघाला. दोन्ही खेळाडू आपण विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहेत. 11 धावा धापळ झालेत. मात्र मनीष कोलेकरने यश संपादन केले. 1 गडी बाद 1100 धावसंख्या काव्य 11 म्हात्रेपाडा संघाची 50 धावांचा पाठलाग करत असताना चक्कीनका एंड कडनं गोलंदाजी मार्कवर मनीष कोलेकर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न पायचीचा अपील. बिग विकेट योगेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. 2 मोठे झटके काव्या 11 म्हात्रेपाडा टीमला. धन्यवाद. फलंदाज बाद झाल्यानंतर योगेश म्हात्रेला खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं होतं. मात्र योगेश म्हात्रे इथे गोल्डन डकवर बाद झालाय. अक्षय म्हात्रे यांच्याकडे बघा सातत्याने 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपण बघतोय हॅट्रिक साठी 555 रुपयाचं कॅश प्राइज. आणि बघा हॅट्रिक पूर्ण करतोय का मनीष कोलेकर. खूप चांगला खेळ 17 धावांची बहादर खेळ केली. आणि आता मात्र 2 गडी सुद्धा मनीषने बाद केलेत. स्वर्गीय वामन शेठ पाटील स्मृती चषक स्पर्धा आम्ही कव्हर केली होती शिर्डूनच्या मैदानामध्ये. त्या स्पर्धेत पहिलं अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं मनीष कोलेकरने. 3 सामन्यामध्ये तब्बल 54 धावा. ते मात्र कार्पेटच्या माध्यमातून डोके उघडतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव ऑन द स्टंप फेकी. हॅट्रिक पूर्ण होत नाही. मात्र चेंडू खूप चांगला फेकला होता. 12 धावा धावल कधी लागलेत. 2 गडी बाद. आमच्या सोबत निहाल म्हात्रे गुणलेखच्या भूमिकेत आणि विक्की मडवी असे 2 गुणलेखक. इथे मात्र फटका चांगला आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे. मला थोडस लेझी क्रिकेट दाखवते इथे पाले संघ. कारण की 1-1 धावा आता मात्र इथून वाचवावे लागेल. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या आणि आता मात्र 5 धावा आल्यात. म्हणजे 14 धावा धावपलकावरती लागल्यात. असंच प्रसाद सर दुसऱ्या दिवशी आम्हाला माऊलच्या 12व्या खेळाडूने अक्षरशः हैराण केलं होतं. त्यामुळे स्कोर सुद्धा टॅली जरा आमचे गुणलेखक सुद्धा गोंधळले समीर. आणि समीर सुद्धा त्यानंतर चिडले होते त्या 12व्या खेळाडू. कारण की स्कोरिंग आपले 2 स्कोरर करत होते. मात्र तोही एक पेन घेऊन स्कोर लिहित होता. त्यामुळे 1 रनचा थोडासा प्रॉब्लेम झाला. मात्र तो प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह झाला होता. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 9 मनीषने फक्त 6 धावा दिल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी. 2 षटकाचा विचार केला तर आपण काव्या 11 म्हात्रेपाडा संघाची धावसंख्या ती 15. म्हणजे अजूनही 35 धावा इथून बनवायचे आहेत. स्वॅट अँड स्वीट आपल्या मीटिंग घ्यायची. जास्त वेळ नका घेऊ. थोडं सहकार्य करा कापरी सिद्धी पाले संघ. कारण की आज ज्या प्रकारे सकाळीच तुम्हाला सूचना केली प्रसाद परब सरांनी की 9 सामने आम्हाला आज कव्हर करायचे आहेत पहिल्या फेरीतीला. चला पाले संघ. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. मनीष कोलेकर आपल्याला काय मीटिंग घ्यायची ती लवकरात लवकर घ्या. आयोजकांना थोडंसं सहकार्य करा. वेळ भरपूर गेला या सामन्याला.
18 चेंडू 35 धावा अजूनही बनवायचे आहेत. कृष्णा म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा म्हात्रे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हा सामना कधी टर्न करू शकतो या काव्य 11 म्हात्रेपाडा संघाच्या बाजूला. ज्या कित्येक सामने कृष्णा म्हात्रेने जिंकून दिलेत या म्हात्रेपाडा टीमला, तो कृष्णा म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मिलिंद. तर चला पाले संघ जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच लावा. मिलिंद येत आहेत. भरपूर वेळ जातो या सामन्याला. पुढचा सामना गंधार विपक्ष आडवली संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय प्रभाकर भानेने. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 35 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये आणि पाले संघाचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मिलिंद आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं फुल टॉच चेंडू आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. धावबल का धाव लागतात त्या. मच्छिंद्र म्हात्रे तुम्ही जाऊ शकत नाही. आयोजक बॅट घेऊन जातील. समीर 17 धावा धावबल कधी लागलेत आपण बघतोय आणि 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 33 धावा इथून अजूनही बनवायचे आहेत. कृष्णा सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 50 धावांचं टार्गेट आहे. 9 सेकंडला पिंटू जो वैयक्तिक एका धाव्यावरती खेळतोय. सामना बरोबरी सुटल्यास सर्वप्रथम विकेट बघितले जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. चला समीर या जरा धावत. 33 धावांची अजूनही गरज आहे. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेगस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच रमेश म्हात्रे सागाव यांचा इशारा येतोय. चेंडू स्वेर घोषित केला जातोय. एकरी धावसंख्या पुढे सरते. धापल का धाव लागतात त्यात 2 गडी बाद. 18 धावा काव्य 11 म्हात्रेपाडा संघाच्या. स्क्वेअर लेगचे पंच आपण बघतोय निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण. इथे फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. चेंडूला फेकून दिलंय. कृष्णा म्हात्रेच्या बॅट मध्ये येणारा हा उत्तुंग षटकार. चोवीस धावा धावपल कधी लागल्यात. कृष्णा म्हात्रेचं कौतुक केलं. कृष्णा म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो कधी सामना फिनिश करू शकतो. एक चांगला फिनिशर काव्य 11 म्हात्रेपाडा संघाचा स्वतः संघनायक. इथे बघा फटका किती चांगला आहे. चेंडू किती लवकर पिकअप केला आणि चेंडूला फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावर ना. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कृष्णा म्हात्रे ऑन फायर. षटकार आलेत. कृष्णा म्हात्रेच्या बॅट मध्ये धावसंख्या 30-20 धावांची अजूनही गरज आहे काव्य 11 म्हात्रेपाडा टीमला. या प्रकारे आम्ही सांगितलं योगेश म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे. कृष्णा म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे. बऱ्याचशा रबर बॉलच्या स्पर्धा सुद्धा गाजवल्या योगेश म्हात्रेने. ते मात्र यष्टरक्षक बीट होत आहेत. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का मात्र नकार दिलाय. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका योगेश. 31 धावा धावपल कधी लागल्यात. 19 धावा अजूनही बनवायचे आहेत. आडवली संघ आणि गंधारी संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन तुम्ही थांबा जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार फरार. चौकार. धन्यवाद डीजे.
35 धावा धावफलकात झाले. प्रशासर असं क्षेत्ररक्षण केलं पाली संघाने तर सामना जिंकता येणार नाही मैदानामध्ये. इथे बघा रिव्हर्सचा वापर, खूप चांगला फटका, चेंडू सीमा पार आणि सामना खऱ्या अर्थाने खुला केलाय या षटकामध्ये. धन्यवाद डीजे. सर्व संघांना सूचना असेल आपल्याला जी एंट्री करायची ती मेन एंट्री मधनं करायची. 39 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू 11 धावांची गरज. पिंटू 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना या षटकामध्ये खुला केला प्रशासर. 18 चेंडू 35 समीकरण होतं आणि या षटकात तब्बल धावा खर्च केल्या मिलिंदने. 24 धावा खर्च केल्या आणि समीकरण बदललं मैदानामध्ये. 12 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या काव्य 11 म्हात्रेपाडा संघ. योगेश म्हात्रे बाद झाल्यानंतर असं वाटलं दबाव निर्माण होईल, मात्र कृष्णा म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला खेळ कृष्णा म्हात्रे आणि पिंटूने दाखवला आतापर्यंत. 2 फलंदाज बाद झाले होते, दबाव थोडासा निर्माण केला होता. मनीष कोलेकरने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. पुन्हा एकदा मनीष कोलेकर चक्की नका आहे एंड कडनं. 12 चेंडू 11 धावांची गरज. 24 धावा इथे खर्च केल्या मिलिंदने आणि तिथून सामन्याचं चित्र बदललं बघा. कृष्णाला माहिती आहे आता प्रत्येक मोठ्या फटक्याची गरज नाहीये, त्यामुळे कृष्णा सिंगल डबल धाव केंद्रित करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरते, धावफलका धावा लागतात त्या 40. 10 धावांची अजूनही गरज. 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. स्ट्रायकेंडला फलंदाज आपण बघतोय पिंटू. मनीष वेगवान चेंडू होता बघा, काय चांगली गोलंदाजी दाखवली. मनीष कोलेकरचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. 10 चेंडूमध्ये 10 धावा बनवायचे आहेत. फलंदाजी करत असताना 17 धावा बनवल्या मनीषने. मनीष कोलेकर राईट मोर द विकेट. एक धाव. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची अजूनही गरज आहे. मनीष कोलेकर खूप चांगली गोलंदाजी करतोय, कारण की पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात 6 धावा दिल्यानंतर चौथ्या षटकात पुन्हा एकदा मनीष आले गोलंदाजीसाठी. एक अष्टपैलू खेळाडू पालेगावचा. इथे मात्र चेंडू खेळून करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव बघा, किती वेगाने आले, तेवढ्याच वेगाने फेकी सुद्धा केली. धावसंख्या पुढे सरते, धावफलका धावा लागतात त्या 42. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावा इथून बनवायच्या आहेत काव्या 11 म्हात्रेपाडा टीमला. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे, लॉंग लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक आले, प्रयत्न खूप चांगले केले होते. आता त्याला बीट करून चेंडू सीमा पार, चौकार. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 6 चेंडू आता मात्र 4 धावांची गरज. खूप चांगले गोलंदाजी आपण बघतोय. मनीष कोलेकरने 3 गडी सुद्धा बाद केलेत. फलंदाजी करत असताना 17 धावा सुद्धा केल्या आहेत. आता क्रिकेट हा प्रशासर 11 खेळाडूंचा खेळ आहे. एका खेळाडूच्या आधारावरती तुम्ही सामना जिंकू शकत नाहीये मैदानामध्ये. मनीष कोलेकर बाद झाल्यानंतर मनीष कोलेकरने गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली, म्हणजे मिलिंदने खूप खराब गोलंदाजी केली आणि तब्बल 24 धावा खर्च केल्या मिलिंद या गोलंदाने. नवीन फलंदाज अल्पेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. पिंटू इथे बाद होतोय. धन्यवाद. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रभाकर. 6 चेंडू 4 धावा सुद्धा बनल्या नव्हत्या छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. तशीच काहीतरी गोलंदाजी इथे करावी लागेल. डायरेक्ट हिट होत नाही मात्र इथं. 5 चेंडू आणि
3 धावांची गरज आहे. 6 चेंडू प्रशासर 4 धावांची गरज होती छत्रपती क्रीडांगणमध्ये आणि टायगर संघाचा गोलंदाज वीरेनने त्या 4 धावा दिल्या नव्हत्या. 3 धावा सुद्धा समोरच्या संघाला चालू होत्या. मध्ये संघाने एकच धाव बनवली. क्रिकेटरची त्यांचा खेळ असतो. इथून प्रभाकरने चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक करू शकतो, सामना जिंकू शकतो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानामध्ये काव्या 11 म्हात्रेपाडा टीमला. आकाश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानात येतोय. 4 चेंडू 3 धावांची अजूनही गरज आहे. इथून अजून 2 चेंडू सर डॉट फेकले प्रभाकरने तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकतो. मात्र कृष्णा म्हात्रे स्ट्राईक एंडला. इथे मात्र फटका चांगला आहे कृष्णाचा. आणि इथे मात्र फलंदाज बाद. 2 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3. विकेटवर नजर टाकली आपण तर 7 गडी बाद झालेत पालेज संघाचे आणि म्हात्रेपाडा संघाचे गडी बाद झालेत ते 5. म्हणजे इथून 1 धाव जरी बनवली तरी जिंकू शकतो मैदानामध्ये. विकेटच्या आधारावरती मात्र प्रोफेसर कृष्णा म्हात्रेने खूप घाई दाखवली मैदानामध्ये. 3 चेंडू 2 धावा. बघा विकेटला किती महत्व आहे. ज्या प्रकारे प्रशासनाने मगाशी सांगितलं, ज्या प्रकारे विकेट फेकले प्रशासर धावचीच्या स्वरूपात पाले संघाने, त्या विकेटची किंमत आता त्यांना समजेल. विकेटच्या आधारावरती सामना जिंकला होता. स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदर्भ संघाने आम्ही बघितलं घेसर चषक मध्ये, गावदेवी चषक मध्ये, घेसरच्या मैदानामध्ये. म्हणजे विकेट टॉसला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय आणि काव्या 11 म्हात्रेपाडा संघाने हा सामना जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. तर पालेज संघ हार्ड लक. आपण लाईनअप करा आणि लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर तुम्हाला यायचंय. लाईनअप करा कृष्णा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. आमचे मित्र चितू लोखंडे यांनाही बघू शकाल इन ऍक्शन मध्ये गंधारी टीम मधनं. तर चला आडवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. योगेश भाने. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने फलंदाजी करत असताना 23 धावा बनवल्या, कुल संघनायक कॅप्टन कृष्णा म्हात्रे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.